सायन्सालयात सहर्ष स्वागत. प्रिय शालेय विद्यार्थ्यांनो, तुमच्या नीट आणि जेई फाउंडेशनचं मजबूत फाउंडेशनचं सायन्सालय हे एक सक्षम माध्यम आहे. इथे सायन्स या विषयाचा प्रत्येक कन्सेप्ट सहज सरळ सोप्या पद्धतीने समजावून शिकवण्यात येईल. सायन्सालयाचं ब्रीद आहे, केवळ लक्षात ठेवण्यापेक्षा समजून घ्या, लक्षात घ्या, मग लक्षात ठेवा. मुलांनो, आपण पाहतोय इयत्ता 9वीचा पहिला चॅप्टर लॉज ऑफ मोशन. चला आपण या भागात युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन्स याबद्दल अभ्यास करूयात. इथे एक कंपॅरेटिव्ह स्टडी आहे. हे 3 मित्र आहेत, अमर, अकबर, अँथोनी. हे तिघं वेगवेगळ्या कारमध्ये प्रवास करतायत. 5 वाजता त्यांच्या कारची जर्नी चालू झाली. ठीक आहे, आपण सुरुवातीला अमरचं केस बघूया. 5 वाजता गाडी निघाली, म्हणजे त्यावेळी 0 अंतर होतं, जस्ट सुरुवात. 5:30 वाजता गाडीनं 20 किलोमीटर अंतर पार केलं. 6 वाजता गाडी 40 किलोमीटर अंतर पार केलेली होती. 6:30ला 60 किलोमीटर, 7ला 80 किलोमीटर, 7:30ला 100 किलोमीटर आणि 8 वाजता 120 किलोमीटर. लक्ष देऊन बघितलात तर हा टाईम इंटरवल जो गॅप आहे, ज्यानंतर आपण ऑब्झर्व करतोय, दर विशिष्ट वेळानंतर ऑब्झर्व करतोय, तो विशिष्ट वेळ, तो जो गॅप आहे तो 30 मिनिटांचा आहे, हाफ ॲन आवर. हा जो आहे ना टाईम इंटरवल हाफ ॲन आवरचा आहे. सगळे इक्वल टाईम इंटरवल्स आहेत, इक्वल टाईम इंटरवल. ऑफ ईच 30 मिनिट्स. ठीक आहे, प्रत्येक इंटरवलमध्ये जो डिस्टन्स अमरच्या कारनं पार केलेला आहे तो बघूया. पहिल्या 30 मिनिटात म्हणजे 5 वाजता निघून 5:30 वाजेपर्यंत 20 किलोमीटर जर्नी केली कारनं. पुढच्या अर्धा तासात म्हणजे 5:30 पासून 6 पर्यंत 20 किलोमीटरवरून चालू होऊन 40 किलोमीटरवरती पोहोचणे, म्हणजे पुन्हा 40 वजा 20, पुन्हा 20 किलोमीटर कारनं जर्नी केलेलं आहे. पुढच्या अर्ध्या तासात 6 ते 6:30 दरम्यान पुन्हा 40 वरून 60ला पोहोचले, म्हणजे पुन्हा 20 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. 6:30 ते 7, 60 वरून 80, पुन्हा 20 किलोमीटर. 7:30 पर्यंत 100, पुन्हा 20 किलोमीटर आणि 8 वाजेपर्यंत 120, म्हणजे 120 वजा 100, पुन्हा 20 किलोमीटर. कारनं जो प्रत्येकी अंतर पार केलेला आहे ईच इंटरवलमध्ये तो सुद्धा इक्वल आहे. इक्वल डिस्टन्स कवर्ड of 20 kilometers. Equal time interval of each 30 minutes. In equal time intervals of each 30 minutes, car covered equal distance of 20 kilometers. ठीक आहे, ही केस आहे अमरची. इन केस ऑफ अकबर बघा, टाइम इंटरवल तर ठीक आहेत, हे तर फिक्स आहेत. इक्वल टाइम इंटरवल ऑफ ईच 30 मिनिट्स. बरोबर आहे. आपण 5 वाजता चालू केलो काउंट करायला, 5:30, 6, 6:30, 7, 7:30, 8 असं दर 30 मिनिटाच्या इंटरवल नंतर बघतोय. आता या साईडला बघा, आपण अकबरची केस बघतोय. पहिल्या अर्ध्या तासात कारनं 18 किलोमीटर ट्रॅव्हल केलं, म्हणजे 5:30 वाजेपर्यंत. 5:30 ते 6 दरम्यान 36 किलोमीटर, 18 वरून 36ला गेली, म्हणजे 36 वजा 18, पुन्हा 18 किलोमीटर कारनं जर्नी केलेली आहे. मात्र त्यानंतर 7:30 ते 7 दरम्यान कारनं 42 - 36 केवळ 6 किलोमीटर अंतर ट्रॅव्हल केलेलं आहे. इथे हे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किंवा कवर्ड अनइक्वल आहे. त्यानंतर जर बघितलं तुम्ही 7:30 ते 7 पर्यंत 42 वरून 70 किलोमीटरला गेला, म्हणजे 28 किलोमीटर जर्नी त्यांनी केलेलं आहे कारनं. पुढे पुन्हा 25 किलोमीटर, पुन्हा 25 किलोमीटर. हे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इक्वल आहे का? नाही आहे. 18, 18, 6, 28, 25 वगैरे अनइक्वल डिस्टन्स आहे.
इकडे अनइक्वल डिस्टन्स कवर्ड. शेवटी बघूया अँथोनीची केस काय ते. अँथोनीच्या केसमध्ये जर बघितलो ह्या इक्वल टाइम इंटरवल्समध्ये, इक्वल टाइम इंटरवल ऑफ ईच 30 मिनिट. बघा मुलांनो, लक्ष देऊन तुम्ही बघा. झिरोवरून चालू झाली, पहिल्या अर्धा तासात 14 किलोमीटर, पुढं 5:30 ते 6 मध्ये पुन्हा 14 किलोमीटर, 14वरून 28ला पोहोचली. मग त्यानंतर पुढच्या अर्धा तासात 28वरून 42 पुन्हा 14 किलोमीटर, 42वरून 56 पुन्हा 14 किलोमीटर, 56वरून 70 पुन्हा 14 किलोमीटर, 70वरून 84 पुन्हा 14 किलोमीटर. हे इक्वल डिस्टन्स कवर्ड ऑफ 14 किलोमीटर्स ईच. कुठे? इन ईच टाइम इंटरवल ऑफ 30 मिनिट्स. आता बघितलात तर इकडे अमरच्या केसमध्ये इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आहे इक्वल टाइम इंटरवलमध्ये, अकबरच्या केसमध्ये अनइक्वल आहे आणि पुन्हा अँथोनीच्या केसमध्ये इक्वल आहे. ठीक आहे. जेव्हा इक्वल टाइम इंटरवल्समध्ये इक्वल डिस्टन्स कवर्ड असते तेव्हा आपण त्याला युनिफॉर्म मोशन असं म्हणतो. ठीक आहे. हे पुसून काढतो आणि तिथे आपण युनिफॉर्म मोशनची डेफिनेशन लिहूया. युनिफॉर्म मोशन when an object covers equal distance in equal distance in equal time interval, then it is said to be moving in uniform motion. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट इक्वल टाइम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल तेव्हा तो ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशनमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. आता युनिफॉर्म मोशनचे दोन केस आहेत. अमरच्या केसमध्ये इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल झालेलं आहे इक्वल टाइम इंटरवलमध्ये, त्याचप्रमाणे अँथोनीच्या केसमध्ये सुद्धा इक्वल डिस्टन्स कव्हर झालेलं आहे इक्वल टाइम इंटरवल्समध्ये. ठीक आहे. आता नॉन युनिफॉर्म मोशनची आपण डेफिनेशन बघूया. नॉन युनिफॉर्म मोशन याचे उलट लिहायचं आहे. काय आहे? वेन एन ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल्स, टाइम इंटरवल चेंज होत नाही, इंटरवल्स, then it is said that the object is the object is said to be said, then it is said that the object is
मूविंग with non-uniform motion. ठीक आहे. उदाहरण आहे अकबरच्या कारची जर्नी. इक्वल टाइम इंटरव्हल्समध्ये अनइक्वल डिस्टन्स त्याने कव्हर केलेला आहे. आता जेव्हा इक्वल टाइम इंटरव्हल्समध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर होते म्हणजे काय, म्हणजे त्या कारची किंवा त्या ऑब्जेक्टची स्पीड वाढतही नाही कमी पण होत नाही. ओके, स्पीड वाढली असती तर इक्वल राहिलं नसतं डिस्टन्स. अमरच्या केसमध्ये दर अर्ध्या तासाने 20-20 किलोमीटर कारने जर्नी केले, त्याच्याऐवजी स्पीड वाढवलं असतं 25-28 झाली असती, कमी केलं असतं 15-17 झाली असती, नाही का. तर इक्वल टाइम इंटरव्हलमध्ये इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असताना स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट इन केस ऑफ युनिफॉर्म मोशन. In case of uniform motion, speed remains constant. म्हणजे आपण स्पीड वाढवत पण नाही आणि ब्रेक पण लावत नाही, एका स्पीडनं जातोय. पण इन केस ऑफ non-uniform motion speed changes. स्पीड सारखी बदलत राहते नॉन युनिफॉर्म केसेसमध्ये. मुलांनो लक्ष देऊन बघा, ऐका. जेव्हा स्पीड कॉन्स्टंट राहते तेव्हा ॲक्सेलरेशन 0 असतो. कारण ॲक्सेलरेशन तुम्ही दिलात तर स्पीड वाढते, पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन दिलात. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजे ब्रेक लावलात तर स्पीड कमी होते. जेव्हा स्पीड कॉन्स्टंट आहे, तीच आहे, सेम आहे, याचा अर्थ ना पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन आहे ना निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आहे, म्हणजे ॲक्सेलरेशन 0 असतं. कुठे, युनिफॉर्म केसेसमध्ये. इन केस ऑफ युनिफॉर्म मोशन acceleration will be zero. In case of uniform motion there will not be any acceleration. But in case of non-uniform motion acceleration will not be zero. Acceleration will not be zero. ॲक्सेलरेशन आहे म्हणून तर गाडीचं स्पीड वाढतंय किंवा ब्रेक लावलं जातं, गाडीचं स्पीड कमी होतंय. ओके, ॲक्सेलरेशन नसलं असतं तर गाडी सेम स्पीडनं गेली असती. म्हणजे नॉन युनिफॉर्म केसमध्ये स्पीड वाढतंय किंवा कमी होतं कारण तिथे ॲक्सेलरेशन असतं. ठीक आहे, ह्या गोष्टी क्लिअर झाल्या. चला आपण युनिफॉर्म मोशनमधील ग्राफ्स बघूयात. ग्राफची स्टडी करण्यासाठी मुलांना आपण डायरेक्ट इकडे एक ग्राफ प्लॉट करूया. प्लॉट करूनच मग अभ्यास करूया, जेणेकरून तुम्हाला पण ग्राफ कसे प्लॉट करायची त्याच्याबद्दल स्पष्टता येईल. ठीक आहे, ओके. एक एक्झाम्पल घेऊया आपण, युनिफॉर्म मोशनचं एक्झाम्पल घेऊया, त्याचा आपण ग्राफ प्लॉट करूया. ठीक आहे, ओके. हे युनिफॉर्म मोशनचं केस आहे मुलांनो.
टाइम इन सेकंड्स, डिस्टन्स इन मीटर्स. ओके, ठीक आहे. टाइम 0 असताना समजा 15 मीटर, सॉरी 0 मीटर, टाइम 0 असताना 0 मीटर, 10 सेकंड नंतर 15 मीटर, 20 सेकंड नंतर 30 मीटर, 30 सेकंड नंतर 45 मीटर, 40 सेकंड नंतर 60 मीटर, 50 सेकंड नंतर 75 मीटर, 60 सेकंड नंतर 90 मीटर आणि 70 सेकंड नंतर 105 मीटर. या प्रकारचा डाटा आहे. याचा उपयोग करून आपण ग्राफ काढूया. हे इक्वल टाइम इंटरवल्स आहेत 10 सेकंडचे. त्याच्यात इक्वल डिस्टन्स कव्हर केलेला आहे. किती? 15 इंच मीटर्सचा. हे जो कुठला ऑब्जेक्ट असेल त्यानं. ओके, याचा आपण ग्राफ प्लॉट करूया. ग्राफ प्लॉट करताना आपण सुरुवातीला एक्स ॲक्सिस घेतो. हा घेतला एक्स ॲक्सिस. वाय ॲक्सिस इकडे घेऊया. हे एक्स ॲक्सिस, हे वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर टाइम घेऊया. कशात? सेकंड्समध्ये. वाय ॲक्सिसवरती काय घेऊया? डिस्टन्स मीटर्समध्ये. ठीक आहे. आपण काय करूया तुम्हाला दिसण्यासाठी, स्केल असं घेऊया. एक्सवरती ईच 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटरचा एक एक हिस्सा करूया. इज इक्वल टू 10 सेकंड्स घेऊया. ठीक आहे. आणि वायवरती ईच 10 सेंटीमीटर इज इक्वल टू 15 मीटर्स घेऊयात. ठीक आहे. या प्रकारे आपण घेऊया. आपण मार्क करून घेऊया इकडे इंटरवल्स. हा झाला पहिला, हा झाला दुसरा, हा झाला तिसरा, चौथा इथे, पाचवा इथे आणि 6वा इथे. ठीक आहे. इथे येतील 10 सेकंड, 20, 30, 40, 50 आणि इथे 60. ठीक आहे. त्याचप्रमाणे इकडे काय करूया आपण, ईच 10 सेंटीमीटरला मार्क करून घ्या. 1, 2, 3, 4 आणि 5 एवढेच घेऊ शकतो आपण. जेवढे घेऊ शकतो तेवढे घेऊयात. इथे काय होईल, ईच 10 सेंटीमीटर 15 मीटर घेतलेलं आहे आपण. त्यामुळे इथे होईल 15, 30, 45, 60, 75. ठीक आहे. याप्रमाणे आपण हे ग्राफसाठी आवश्यक ते गोष्टी केलेल्या आहेत. इकडे ईच 10 सेंटीमीटर 10 सेकंड्स घेतलेले, इकडे ईच 10 सेंटीमीटर 15 मीटर्स घेतलेले. आता आपण हा ग्राफ तिकडे प्लॉट करूया. ओरिजिन ओला 0 असतं. पहिला पॉईंट जेव्हा एस 0 होतं, हे एक्स ॲक्सिस 0 होतं, वाय पण 0 होतं. हा पहिला पॉईंट, याला 0 0 लिहूया. म्हणजे एक्स ॲक्सिस 0, वाय ॲक्सिस 0. दुसरा पॉईंट 10 सेकंड एक्स ॲक्सिसवर असताना 15 सेकंड वाय ॲक्सिसवरती आहे. ठीक आहे. 10 सेकंड एक्स ॲक्सिसवरती असताना 15 सेकंड वाय ॲक्सिसवरती आहे. ओके. हा पॉईंट इथे आला मला. हा पॉईंट जो आहे ना, हा पॉईंट जो आहे ना, पहिला पॉईंट
10,15, एक्स ॲक्सिस 10, वाय ॲक्सिस 15. दुसरा डाटा एक्स 20 असताना वाय 30. हा सेकंड पॉईंट आपल्याला मिळाला. एक्स 20 आहे, वाय 30 आहे. ठीक आहे. थर्ड पॉईंट हे 30 असताना, एक्स 30 असताना वाय 45. करेक्ट. हा थर्ड पॉईंट आपल्याला मिळाला. एक्स आहे 30, वाय 45. एक्स 40 असताना वाय 60. मी हे 40 1 2 3 4 40 मोजून बघतोय, जेणेकरून आपले डिस्टन्सेस करेक्ट मोजले जाऊ शकतील आणि ॲक्युरेसी येईल आपल्या केसमध्ये. इथून 40 असायला पाहिजे. ओके, थोडंसं इकडं. ओके, हे 4 पॉईंट मिळालेत. इथंपर्यंत इनफ आहे आपल्याला. आपली गोष्ट जी डिस्कस करायची आहे ते मी तुम्हाला क्लिअरली सांगू शकतो. किंवा अजून एक बघितलं तर बघू शकतो आपण 40 50 जेव्हा असतात 75. जेव्हा 50 आहे एक्स ॲक्सिसवरती तेव्हा 75 इकडे, म्हणजे हे 50 सेंटीमीटर्स असे घेऊयात. ओके, इथे इथून पण 50 बघावं लागेल मला. 75 इकडे थोडं. हा पॉईंट, तर हा पॉईंट आहे एक्स 40, वाय किती 60. आणि हा पॉईंट जो आहे शेवटचा एक्स 50 आहे, वाय 75 आहे. याप्रमाणे आपल्याला हे 5 पॉईंट आलेले आहेत. हा ग्राफ आलेला आहे. आपण काय करूया, हे सगळे लाईन्स जोडून घेऊयात. ग्राफचे सगळे लाईन्स जोडून घेऊयात. हे सगळे पॉईंट जोडून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे जे ग्राफ आलेलं आहे ही कसली केस आहे मुलांनो, युनिफॉर्म मोशनची. युनिफॉर्म मोशनचा जो ग्राफ येतो तो नेहमी स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असतो. युनिफॉर्म मोशनचा जो ग्राफ असतो तो स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असतो. ठीक आहे, हे पुसूया. ह्या डाटाचा उपयोग करून आपण ग्राफ काढलेला आहे. ग्राफ कसा आलेला आहे, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. कुठल्याही युनिफॉर्म मोशनचं तुम्ही ग्राफ प्लॉट करताय तेव्हा अशाच प्रकारचं तुम्हाला ग्राफ मिळेल. आता या ग्राफचा थोडा अभ्यास करूया. ठीक आहे, आपण ग्राफ काढून काय करत असतो, त्याचा स्लोप काढत असतो. स्लोप कसं काढतो मुलांनो, स्लोप काढतो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 या फॉर्म्युल्यानं. काय करतो आपण, हे 2 पॉईंट ठरवतो. हा पॉईंट नंबर 1 समजा, हा पॉईंट नंबर 2. आता याचा स्लोप काढूया पॉईंट नंबर 1 आणि 2 मधील या इंटरव्हलमधील स्लोप किती आहे ग्राफला हे बघूया. y2 म्हणजे 2 पॉईंटचा y 30, y1 म्हणजे 1चा y 15 डिवायडेड बाय x2 म्हणजे 2 पॉईंटचा x 20 मायनस x1 म्हणजे 1 पॉईंटचा x 10. किती आला वरती 30 मायनस 15 15 डिवायडेड बाय 20 मायनस 10 10 इज इक्वल टू 1.5 स्लोप आला.
जर तुम्ही हे पॉईंट न बघता हे पॉईंट जर बघितलात, दुसरे पॉईंट बघूया. हा समजा या पॉईंटमध्ये म्हणजे 20 आणि 30 सेकंदातील गॅपमध्ये इंटरवलमध्ये काय स्लोप होता हे बघितलं तर याला 1 पॉईंट म्हणूया, याला 2 पॉईंट म्हणूया, इथला काढूया. हे केस लक्षात ठेवा. आपला फॉर्म्युला y2 - y1 हे किती 45 आहेत. इथला काढून बघूया. ठीक आहे. y2 काय आहे, 2 चा y 45 मायनस 1 चा y 30 डिवायडेड बाय 2 चा x 30 मायनस 1 चा x 20, पुन्हा वरती आलं 15 खाली आलं 10 इज इक्वल टू 1.5. कुठल्याही इंटरवलमधला कुठल्याही पॉईंटमधला तुम्ही डिफरन्स स्लोप काढलात तर सेम येणार आहे, कारण हे लाईन कॉन्स्टंट आहे, स्ट्रेट लाईन आहे पासिंग थ्रू ओरिजिन. जेव्हा एखादा ग्राफचा स्लोप स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असतो तेव्हा त्याचा स्लोप कुठेही बघितला तर सेम असतो. ठीक आहे. आता स्लोप तुम्हाला कसं काढायचं हे कळलेलं आहे. मुलांनो लक्ष देऊन बघा, स्लोपमध्ये आपण काय करतो, y2 - y1 आपण x2 - x1 करतो. हे 2 पॉईंट आहेत समजा, ह्याचं इथे y2 आहे 45, y1 आहे 30. 45 - 30 काय असतं, 45 मीटर्स - 35 मीटर्स म्हणजे डिस्टन्स असतं. दिस इज नथिंग बट डिस्टन्स अपॉन 30 - 20 म्हणजे काय, 30 सेकंड्स - 20 सेकंड्स. 10 सेकंड जे येतं ते टाईम असतं. आणि मुलांनो तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे काय, स्पीड. तर स्लोप जो असतो ग्राफचा तो आपल्याला स्पीड सांगतो. ओके, आलं का लक्षात, स्लोप स्पीड सांगतो. तर आपण असं लिहूया, स्लोप ऑफ डिस्टन्स टाइम ग्राफ, डिस्टन्स म्हणजे हा टाइम ग्राफ गिव्स स्लोप. आणि हा स्लोप कॉन्स्टंट असतो, कुठे बघितलं तर चेंज होत नाही, म्हणजे स्पीड चेंज होत नाही. स्पीड चेंज होत नाही म्हणजे ॲक्सेलरेशन 0 असतं. स्पीड does not change in uniform motion graph, uniform motion cases, and since slope remains constant, चेंज होत नाही, याच्यावरून आपण असं डायग्नोज असं सांगू शकतो की स्पीड चेंज होत नाही. जिथं स्पीड एकच राहते चेंज होत नाही तिथं ॲक्सेलरेशन 0 असतं. ॲक्सेलरेशन इज 0 in case of, this all happens in case of uniform motion. Slope of distance time graph gives what, speed of the motion. Speed does not change in uniform cases since slope remains constant, acceleration 0. स्लोप कॉन्स्टंट राहतो म्हणून आपण सांगू शकतो की स्पीड कॉन्स्टंट आहे, चेंज होत नाही, आणि जिथं स्पीड चेंज होत नाही तिथं ॲक्सेलरेशन 0 असतं. आपण आता नॉन युनिफॉर्म केस बघूया. थोडंसं इथं चेंज करून घेऊया, डाटा वेगळा घेऊया. वेळ वाचवण्यासाठी मी असं डायरेक्ट लिहितो, डिस्टन्स इकडे कशात, सॉरी आधी आपण घेऊया टाइम सेकंड्समध्ये, डिस्टन्स मीटर्समध्ये.
ओके. 0 असताना 0, 10 असताना 7, 20 असताना 12, 30 असताना 20, 40 असताना 30, 50 असताना 41, 60 असताना 50, 70 असताना 58. या प्रकारचा डाटा घेऊया. या प्रकारे मोशनमधील एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. आता स्केल थोडंसं चेंज केलेलं आपण. ओके. एक्स ॲक्सिसवरती ईच 10 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेकंड्स. पण वायवरती 10 सेंटीमीटर इज इक्वल टू आपण काय करूया आता 10 मीटर्स घेऊया. 10 मीटर्स. ओके. मग इथे काय होईल 10, इथे 20, इथे 30, इथे 40 आणि इथे 50. ओके. आता जसं आपण युनिफॉर्म केस मोशनच्या केसमध्ये ग्राफ प्लॉट केला त्याचप्रमाणे इकडे पण आपण ग्राफ प्लॉट करूया मुलांना. चला. 0ला असताना 0, 0 0 हे ठीक आहे. ओके. 10ला असताना 7, 10ला असताना 7, एक्सवरती 10 सेकंड असताना वायवरती 7. ने एक्झॅक्टली करायला बघूया आपण. 7. ओके. दिस इज 7. इकडचं पण अंतर 10 आहे का बघूया. जरा मागं गेलेलं आहे. तर मी इकडे करेक्ट 10ला हे पॉईंट करेक्ट 10वरती हा पॉईंट नोट करतो. इथे येतो तो पॉईंट. ठीक आहे. दिस इज फर्स्ट पॉईंट. ओके. 20 असताना 12, 12. ओके. इथे 20 असताना 20ला 12, इथे 20 असताना 12. एक्स ॲक्सिसवरती 20 असताना वाय ॲक्सिसवरती 12. इथून पण अंतर 20 आहे का बघूया. ओके. थोडंसं इकडे येत आहे. ओके. 30 असताना 20. दिस इज 20 वेन एक्स ॲक्सिस इज 30. हे बघूया. हे 30 आहे. हा पॉईंट बरोबर आहे 30. 40 असताना 30, 40 असताना 40 असताना 30, 30. येस. हे पण 40 पाहिजे. फिफ्टी असताना 41. This should also be 50. इकडे आता हे पॉइंट्स आपण जोडून घेऊया. रेड कलरनं मार्क करतो पॉईंट जेणेकरून तुम्हाला स्पष्टपैकी दिसतील. याप्रमाणे हे पॉईंट्स आलेले आहेत. पहिला पॉईंट काय आहे 10,7. दुसरा 20,12. तिसरा 30,20. नंतरचा 40,30 आणि इथला 50,41. 50 आणि 41. आता लक्ष देऊन बघा मुलांनो. These points are not in a straight line. कुठलंच पॉईंट स्ट्रेट लाईनमध्ये नाही आहे. असं आपण जर जोडलो तर हे पॉईंट बाहेर राहतील, असं जोडलो तर हे बाहेर राहील. त्यामुळे जी लाईन येते ती स्ट्रेट लाईन नसणार आहे. आपल्याला लाईन या प्रकारे जोडावं लागेल एक एक पॉईंटची. 0 पासून हा पहिला पॉईंट असा जोडला, दुसऱ्या पासून हा असा जोडला,
मग हा असा जोडला, हा असा जोडला आणि हा असा जोडला. ही लाईन जी आहे ना ती स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन नाही आहे. कुठल्याही नॉन युनिफॉर्म मोशनचा जेव्हा आपण ग्राफ प्लॉट करतो तो ग्राफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन येत नाही. किंवा जेव्हा असा ग्राफ असतो मोशनचा तेव्हा ग्राफ जर स्ट्रेट लाईन नसेल तर आपण म्हणू शकतो की ही केस युनिफॉर्म मोशनची नाही आहे. कारण याचा स्लोप प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा येतो. इथला स्लोप काढला तर वेगळा येईल, इथला स्लोप काढला तर वेगळा येईल. एक उदाहरण आपण बघून घेऊया. या 2 पॉईंटमधील स्लोप काढून घेऊया. हे 2 पॉईंटमधलं घेऊयात. हा पॉईंट नंबर 2 म्हणूया, हा पॉईंट नंबर 1 म्हणूया. ठीक आहे. कसं काढायचं माहिती आहे मुलांना. y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हा सेकंड पॉईंट. ठीक आहे. स्लोप y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2 काय आहे 20, y1 किती आहे 12 अपॉन 30 मायनस 20, 8 अपॉन 10, 0.8. 0.8 स्लोप इथे आला. सगळीकडे 0.8 यायला पाहिजे ना युनिफॉर्म मोशनमध्ये. तसं असतं. नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये प्रत्येक ठिकाणी इथे 0.12 केलं असताना 0.8 आला. आपण या केसमध्ये बघूया. याला 1 आणि 2 म्हणूया. हा पॉईंट नंबर 1, हा पॉईंट नंबर 2. इथे काय होईल y2 मायनस 7, 12 मायनस 7 अपॉन 20 मायनस 10. हे 12y2 मायनस 7y1 खाली डिनॉमिनेटरमध्ये 20 मायनस 10. ओके. वरती झाले 5 डिवाइड बाय 10 इज इक्वल टू 0.5 आला स्लोप. इथे स्पीड वेगळं, इथे स्पीड वेगळं, स्पीड चेंज होत राहत आहे. ओके. इन केस ऑफ नॉन युनिफॉर्म मोशन आपण डिस्टन्स टाइम ग्राफचा स्लोप आपल्याला स्पीड सांगतो हे ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके. तर आपण या पुढे असं लिहूया. इन नॉन युनिफॉर्म मोशन, युनिफॉर्म मोशन in non-uniform motion distance time graph is not a straight line passing through origin. Through origin. It can have any shape. It can have any shape, but not a straight line. कुठलाही शेप असू शकतो तो. मग असं असेल किंवा असं असेल किंवा असं काय पण असेल, पण स्ट्रेट लाईन जशी युनिफॉर्म केसमध्ये असते तसं नसणार आहे. ओके. पुढे स्पीड चेंजेस, स्पीड चेंज होत राहते अँड ॲक्सेलरेशन will not be zero, will not be zero. There will be some acceleration. ॲक्सेलरेशन असते म्हणून स्पीड वाढत आहे. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन असताना, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन असताना म्हणजे ब्रेक लावला असताना स्पीड कमी होते. तर दिलेल्या ग्राफवरनं तुम्हाला तो ग्राफ युनिफॉर्म मोशनचा आहे की नॉन युनिफॉर्म मोशनचा आहे ओळखता यायला पाहिजे मुलांना. ठीक आहे. किंवा एखादी डाटा दिला तर त्यावरून ग्राफ प्लॉट करून तो युनिफॉर्म मोशनचा आहे की नॉन युनिफॉर्म मोशनचा आहे ओळखता यायला पाहिजे. मग त्याच्यावरून त्याचं स्पीड सांगता यायला पाहिजे.
ओके, ठीक आहे. आपण काय करूया, आता आपण 2 केसेस बघितले. युनिफॉर्म मोशनचा ग्राफ कसा असतो, नॉन युनिफॉर्म मोशनचा ग्राफ कसा असतो. ठीक आहे सर. जर समजा एखादा ग्राफ असा आला, हे एक्स आहे, हे वाय आहे. ठीक आहे, असा ग्राफ जर आला, हे आहे 30 किलोमीटर 30 मीटर समजा, हे 10 20 30 40. ओके, हे डिस्टन्स आहे, हे टाईम आहे. ओके, टाईम सेकंड्समध्ये, इकडे आहे डिस्टन्स मीटर्समध्ये. याचा अर्थ काय, जेव्हा ग्राफ पॅरलल टू एक्स ॲक्सिस येते, याचा अर्थ काय, याचा अर्थ असा 10 सेकंड नंतर, हे 30 मीटर अंतर बरं का, हे असं 10 20 असं समजा, 10 20, हे 0 0 0 0. 10 सेकंड नंतर 0, सुरुवातीला बघितलं तेव्हा सुद्धा ऑब्जेक्ट 30 मीटरवरती होतं. 10 सेकंड नंतर बघितलं 10,30 30 मीटरवरती आहे. 20 सेकंड नंतर बघितलं पुन्हा 30 मीटरवरतीच आहे. 30 सेकंड नंतर बघितलं पुन्हा 30 सेकंडवरतीच आहे. 40 सेकंद नंतर बघितलं पुन्हा 30 वरतीच आहे. म्हणजे ऑब्जेक्ट 30 किलोमीटर प्रवास केल्यानंतर तिथं जाऊन थांबलेला आहे, ऑब्जेक्ट मूव्ह करत नाही आहे. या अशा प्रकारच्या ग्राफचा स्लोप 0 असतो. बघा, काढून बघा, तुम्हाला स्लोप लक्षात येईल. याला म्हणूया पॉईंट नंबर 1, म्हणूया पॉईंट नंबर 2. स्लोप इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2 काय आहे 30 मायनस 30, x1चा y खाली 20 मायनस 10, 30 मायनस 30 0, खाली 10 0, 0 डिवाइड बाय एनिथिंग इज 0. अशा प्रकारे कुठे जरी स्लोप काढलात तरी तुम्हाला स्लोप 0च मिळेल. ठीक आहे, म्हणजे स्लोप म्हणजे काय बघितलं आपण. स्लोप म्हणजे स्पीड 0 आहे. कारण 0 का 0 आहे, तर गाडी 30 किलोमीटर अंतर ट्रॅव्हल केल्यानंतर थांबलेली आहे जाऊन. ओके, त्यावेळी ही बॉडी ॲट रेस्ट आहे असं म्हणतो. वेन इन डिस्टन्स टाइम ग्राफ, इन डिस्टन्स टाइम ग्राफ when distance time असं म्हणूया, when distance time graph is parallel to x axis, हे x axis आहे ना, याला समांतर आहे, पॅरलल आहे. then the slope of the graph will be 0, speed will be 0 and the object will be at rest, it won't be moving. ऑब्जेक्ट रेस्ट वरती असेल, मूव करत नसेल. ठीक आहे. यानंतर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांनो, जेव्हा डिस्टन्स टाइम ग्राफमध्ये हे x, हे y, हे डिस्टन्स मीटरमध्ये, टाइम सेकंड्समध्ये, 2 ग्राफ आहेत. समजा हा ग्राफ A आहे, हे स्ट्रेट लाईन आहे असं अज्युम करा मुलांनो. हा ग्राफ A आहे, हा ग्राफ B आहे. ओके, ज्याचा अँगल मोठा त्याचा स्लोप मोठा. इन केस या ग्राफमध्ये बीचा अँगल मोठा आहे एक्स ॲक्सिस पासून, म्हणजे बीचा स्लोप मोठा आहे. बीचा स्लोप मोठा तर बीची स्पीड जास्त. एचा अँगल छोटा आहे बीच्या तुलनेत, म्हणजे एचा स्लोप छोटा आहे बीच्या तुलनेत आणि
एची स्पीड पण कमी आहे. मला वाटतं मुलांनो डिस्टन्स टाईम ग्राफमधील आवश्यक तेवढ्या गोष्टी मी तुम्हाला समजावलेल्या आहेत. तुम्ही पण स्वतः दिलेल्या वेगवेगळ्या ग्राफची प्रॅक्टिस करा, डिस्टन्स टाईम ग्राफची तुमच्या टेक्स्टबुकमधून वगैरे बघून, आणि हे ग्राफ प्लॉटिंग, ग्राफ अंडरस्टँडिंग हे परफेक्ट करून घ्या. पुढच्या भागात आपण वेलॉसिटी टाईम ग्राफ आणि त्याचा पुढचा भाग बघूयात. ठीक आहे, अभ्यास करा, एन्जॉय करा. टाटा.